राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची शनिवारी बैठक, गटनेता निवडीची शक्यता, शिवसेनेची अद्याप वेट अँड वॉचची भूमिका. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी अजित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. अगोदर गटनेता निवडा आणि मग पुढील चर्चा, अशा सूचना त्यांनी केल्या. यानुसार शनिवार दिनांक 28 रोजी सांगलीत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून यात गटनेता निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. मात्र अद्याप अध्यक्ष आणि सभापती निवडीची घोषणा झालेली नाही. युती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये अंतर्गत मतभेद दिसत आहेत. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सर्वाधिक 18 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 16, काँग्रेसला 11, शिंदे शिवसेनेला 7, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 6 जागा, जनस्वराज्य, शिवसेना आणि उभाटा रयत क्रांतीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. सत्ता स्थापनेसाठी 31 जागांचे संख्याबळ आवश्यक आहे. महायुतीकडे ते उपलब्ध असले तरी महाविकास आघाडीला फक्त 1 जागेची गरज आहे. मात्र युतीतील शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांच्या पाठिंब्याबाबत एकमत होताना दिसत नाही. शिंदे शिवसेनेने अद्याप वेट अँड वॉचची भूमिका कायम ठेवली आहे आणि दुसरीकडे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.